श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। आत्मदेवानं आपलं कल्याण साधलं आणि त्याच्यानंतर तो घर सोडलं, तपश्चर्याला गेला आणि इहलोक सोडून यथायोग्य गती त्याला मिळाली. आणि त्याच्यानंतर धुंदुककारी जो होता, या धुंदुककारीचं फार मोठं वर्णन भागवतामध्ये. अत्यंत वाईट असा धुंदुककारी निपजला. व्यसनी होता, त्याला सगळी व्यसनं होती आणि अनेक वाममार्ग, जे वाममार्ग म्हणून अवलंबता येतील त्या सगळ्यामध्ये तो निपुण होता असा उल्लेख आहे. आणि त्यानं पुढे 5 वेश्यांशी त्याचा संबंध आला असा उल्लेख आहे. बऱ्याच वेळेला आपण ह्या अशा शब्दांबद्दल मोठे गैरसमज करून घेतो. याचा अर्थ पंचविषयांमध्ये तो इतका अडकला. ह्या पंचविषयांची उपमा ह्या 5 वेश्यांच्या रूपानं आपल्याला भागवतामध्ये दिसते. आणि मग त्या स्त्रियांना सतत खुश ठेवण्यासाठी म्हणून यानं चोऱ्या करायला सुरुवात केली, वाममार्गानं धन मिळवायला सुरुवात केली. आणि एक दिवस यानं राजाचा जो खजिना आहे तो लुटला, त्याच्यामधले काही दागदागिने चोरले आणि हे या स्त्रियांना आणून दिले. आता स्वाभाविक राज खजिना लुटला म्हटल्यावर केव्हा ना केव्हा तरी राजाचे सैनिक याला पकडणार. आणि एकदा याला पकडलं की आपण सुद्धा पकडले जाऊ या भीतीनं ह्या 5 वेश्यांनी या धुंदुककारीला मारलं आणि त्याचा देह त्याच घरामध्ये पुरून ठेवला. म्हणजे लक्षात घ्या, देहावरती जे संस्कार व्हावे लागतात, त्या ज्यावेळेला प्राण जातो त्यावेळेला जो निश्चल देह पडलाय त्याला पार्थिव असं म्हणतात. त्या पार्थिवावरती जे संस्कार व्हावे लागतात, म्हणजे अग्नी द्यावा लागतो, मंत्र म्हणावे लागतात, हे कुठलेच संस्कार त्याच्यावरती झालेले नव्हते, त्या देहावरती झालेले नव्हते. आणि त्याच्यानंतर गोकर्णाला जेव्हा ही वार्ता समजली, गोकर्ण हा बहुतेक काळ तीर्थयात्रेमध्ये असायचा, तेव्हा गोकर्णानं या धुंदुककारीचं, आपल्या भावाचं गयेला श्राद्ध केलं आणि तीर्थयात्रा पूर्ण करून पुन्हा आपल्या घरी परतला. आणि संध्याकाळच्या वेळेला हा जेव्हा घरी आला तेव्हा बऱ्यापैकी अंधार पडला होता. रात्रीच्या वेळेला गोकर्ण आपल्या घराच्या बाहेरच अंथरूण टाकून झोपलाय आणि त्याच वेळेला त्याच्या कानावरती काही शब्द आले, त्याला काही आकृत्या दिसायला लागल्या, पण त्या आकृत्यांना बोलता येईना. म्हणून गोकर्णानं मंतरलेलं उदक त्या आकृतीवरती शिंपडलं आणि त्या आकृतीतून शब्द बाहेर आले की मी या प्रेत योनीमध्ये गेलो आहे, मी धुंदुककारी आहे, मला मुक्त कर. तेव्हा गोकर्णानं प्रश्न विचारला की कसं काय तू या प्रेत योनीमध्ये गेलास, कारण मी तुझ्याकरता गयेमध्ये श्राद्ध केलेलं आहे. तेव्हा गोकर्ण असं उत्तर देतो, गोकर्णाला हा धुंदुककारी असं उत्तर देतो की मी अत्यंत पापी आहे, एवढी पापं मी आयुष्यामध्ये केली आहेत की एका श्राद्धानं काय, अशी 100 श्राद्ध जरी तू केलीस तरी मी मुक्त होणार नाही. आता गोकर्ण हा भगवान सूर्यनारायणांचा उपासक सांगितला आहे, गायत्रीचा उपासक आहे. तो म्हणला ठीक आहे, मी तुझ्यासाठी उद्या काय उपाय आहे ते विचारतो. त्यांनी गावातल्या प्रतिष्ठितांना विचारलं, विद्वानांना विचारलं, पण त्याला काही उपाय सापडला नाही. म्हणून प्रत्यक्ष सूर्यनारायणांचा रथ या गोकर्णानं थांबवला असा उल्लेख आहे. आणि त्यांना विचारलं की मी माझ्या भावाच्या मुक्ततेसाठी काय करू, पिशाच्च योनी जी त्याला प्राप्त झाली त्यातून त्याची मुक्तता व्हावी म्हणून मी काय करावं. तेव्हा सूर्यनारायणानं त्यांना श्रीमद भागवत कथेचा सप्ताह करण्याचा उपदेश केला.
आणि त्याला सांगितलं की तू भागवताची कथा सप्ताहविधी कर. या सप्ताहानं तुझा जो भाऊ आहे, जो प्रेतयोनीत गेलाय, पिशाच योनीत गेलाय, त्यातून तो मुक्त होईल. आणि मग योग्य तिथी निवडून या गोकर्णानं श्रीमद भागवताचा सप्ताह केला. या भागवताला कोण कोण आलं होतं याची भली मोठी यादी मूळ भागवत ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्या सगळ्या आजूबाजूच्या गावांना बोलवलं होतं. अनेक लोक त्या ठिकाणी जमा झाले होते. आणि हा जो पिशाच्च होता धुंदुककारी, तो सुद्धा या कथाश्रवणाला आला होता. पण पिशाच्च योनीमध्ये असल्यामुळे याला बसता येणार. मुळात एवढी गर्दी होती असं सांगतात की याला बसायला जागा मिळाला. म्हणून यानं काय केलं, जो मंडप उभारला होता त्या मंडपामध्ये एका खांबाला यांनी धरलं. ज्या खांबाला एक भोक होतो त्या छिद्रामधून तो आतमध्ये गेला. त्याला 7 गाठी होत्या असं सांगतात. आणि कथेचा एक एक दिवस जसा पुढे जात होता तशी एक एक गाठ फुटत होती. आणि ही जी प्रेत योनी आहे धुंदुककारीची, ती एक एक गाठ वर सरकत होती असा उल्लेख आहे. आणि 7व्या दिवशी ज्यावेळेला कथाभाग संपला त्यावेळेला या धुंदुककारीला एक अत्यंत दिव्य देह प्राप्त झाला. भगवंतांचे पार्षद त्या ठिकाणी त्या देहाला नेण्यासाठी आले. त्यावेळेला गोकर्णानं प्रश्न विचारलाय त्या पार्षदांना की म्हणाले, एवढे सगळे जण आहेत आणि मग मुक्ती ह्या एकट्यालाच का, इतके श्रोते आहेत? तर त्या ठिकाणी असं सांगतात की केवळ श्रवण नाही आहे, श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास आणि भागवताची जी ज्याला आपण म्हणू काही नियम सांगितले, त्या नियमाला धरून जो श्रोता भागवत श्रवण करेल, आणि केवळ श्रोता नाही तर वक्त्याला सुद्धा भरपूर नियम आहेत. म्हणजे श्रोता आणि वक्ता दोघेही अधिकारी पुरुष पाहिजे, तर आणि तरच या भागवत श्रवणानं मोक्ष प्राप्त होतो. धुंदुककारीच्या कथेतून हे तर नक्की झालं की अत्यंत पापी माणूस असून सुद्धा जर त्याला पश्चाताप झाला आणि त्यानं पुन्हा मी पापाचरण करणार नाही असं ठरवलं आणि श्रद्धापूर्वक होऊन श्रीमद भागवताचं श्रवण केलं, तर अत्यंत पापीसुद्धा ह्या भागवत श्रवणानं मुक्त होऊ शकतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.